वाहन हे प्रवासाचं साधन आहे। महागड्या आणि लक्झरी वाहन म्हणजे हल्ली स्टेटस सिंबल मानलं जातं। मात्र याच वाहनाचा यवतमाळच्या पुसदमध्ये शस्त्र म्हणून वापर झालाय। भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आदित्य माने यांना कार खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला। ते पाळीव कुत्र्याला घेऊन शतपावली करायला बाहेर पडले आणि तेव्हा त्यांचा आरोपीशी वाद झाला। या वादावेळी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला। अनेकदा अपघाताचा बनाव करत हत्येचा प्रयत्न गुन्हेगारांकडून केला जातो। मात्र त्यांचं बिंग फुटतंच आणि कायदा त्यांना अद्दल घडवतोच। या प्रकरणात कायदेतज्ञावरच प्राणघातक हल्ला झालाय। आता आरोपींना काय शासन मिळतंय हे पाहावं लागेल। मंडळी, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असाल तर सावध व्हा, कारण पाकिटमार कधी आपला हात साफ करतील सांगता येत नाही। तुम्ही आता हा व्हिडिओ बघा। हा चोरटा बसमध्ये आपल्या समोर उभे असलेल्या तरुणाच्या बॅग मधला मोबाईल किती चतुराईने बाहेर काढतोय आणि त्यानंतर बघा, अगदी तो सहज आपल्या मागे बसलेल्या साथीदाराला तो मोबाईल सोपवतोय आणि दोघंही असं दाखवतात की यांना काही माहीतच नाही। मोबाईल जवळ नसल्याचं या तरुणाला लगेच लक्षात येतं आणि तेव्हा तो आजूबाजूला चाच पडतो सुद्धा। मोबाईल कुठं पडला का बघतो, पण बिचाराला काहीच सापडत नाही। तेव्हा तुमच्यासोबत असं काही घडू नये, त्यामुळे तुम्ही मात्र बाहेर पडताना सतर्क राहा आणि आपल्या सामानाची योग्य ती काळजी घ्या। अनेकदा सायकलवरून जाताना भटकी कुत्री अनेकांवर भुंकतात, धावून येतात आणि त्यामुळे तोल जाऊन अपघात व्हायची शक्यता असते। अशीच एक घटना कोल्हापूरच्या इचलकरंजीतल्या मराठी मिल चौक परिसरात घडली आहे। सायकलवरून निघालेल्या मुलीच्या मागे ही भटकी कुत्री लागली आणि त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं सायकल दामटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिचा तोल गेला। इमारतीच्या बेसमेंटमध्ये 10 ते 15 फुटावरून कोसळून ती गंभीर जखमी झाली आहे। पालिकेनं अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायलाच हवा। आपणही अशा वेळी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। कुत्र्यांपासून बचाव करताना अपघात होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। सोबतच नागरिकांनी सुद्धा अशा वेळी बघ्याची भूमिका न घेता या कुत्र्यांना हाकलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। मंडळी, ही दृश्य पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही। हा अपघात पंजाबच्या ISBT उनान मधला आहे। यावेळी एक वृद्ध महिला रस्ता ओलांडताना दिसतेय। पाठीमागून येणाऱ्या बस चालकानं गाडी या महिलेच्या थेट अंगावर घातली। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। तर अपघात इतका भीषण होता की वृद्ध महिला 15 ते 20 फुटांपर्यंत फरफटत गेली आहे। बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे रस्ता ओलांडताना किती सावधानता बाळगणं महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये तृतीयपंथीयांकडून फुलं फुकट न दिल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर दादागिरी केली जाते। शिवाय तृतीयपंथीयांकडून व्यापाऱ्यासोबत अश्लील वर्तन करून अपमानजनक भाषा सुद्धा वापरली जाते। व्यापाऱ्यासोबत तृतीयपंथीयांचा गैरवर्तणूक करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान तृतीयपंथीयांची दादागिरी थांबवावी आणि व्यापाऱ्यांना मुक्त व्यापार करता यावा यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली जाते। मोठ्या कष्टाने शेतकरी आपला शेतीमाल मार्केट यार्डमध्ये विकण्यासाठी आणत असतात, मात्र तृतीयपंथीयांकडून पैसे न देता भाजीपाला घेण्यात येतो असा आरोप सातत्याने केला जातोय।